नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. बहुबांधकामधारकांना मिळणार एकाच जागेचा मोबदला. बिंग रिस्पॉन्सिबल नेटिझन 2016-17चा सांगता समारंभ संपन्न. आणि मैत्रीभूत परिवारातर्फे गडकरी रंगायतन इथे महिला नगरसेविकांचा सत्कार. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. ठाण्याच्या विविध भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. यात बाधित होणाऱ्यांमध्ये एकच व्यक्ती आहे, मात्र तिने 3 ते 4 ठिकाणी बाधित झाल्याचे पुरावे सादर करून पुनर्वसनाचा मोबदला मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. परंतु 3 ते 4 ठिकाणी जरी त्यांची मालमत्ता यापूर्वी असली तरी ती बेकायदा असल्याचं सांगून पालिकेनं त्या व्यक्तीचे एकाच जागेसाठी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या नावाखाली 3 ते 4 गाळे अथवा खोल्या बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांचं धाबं या निर्णयामुळे चांगलंच दर आणलंय. शहरात बेकायदा बांधकामं करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू नये म्हणून प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान बांधकामधारकांची कागदपत्र तपासण्यात येत असून त्या आधारे संबंधितांचे पुनर्वसन केलं जात आहे. मात्र शहरातील अनेक भागात एकाच व्यक्तीची 3 ते 4 बेकायदा बांधकामं बाधित झाली असून त्या बदल्यात संबंधित व्यक्ती पालिकेकडे मोबदला देण्याची मागणी करत आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असून त्यांनी आता अशा बांधकामधारकांना केवळ एकाच जागेचा मोबदला देण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की शहरातील अनेक भागात काही व्यक्तींनी 2 पेक्षा जास्त बेकायदा बांधकामं केलेली आहेत. अशा व्यक्तींना सर्वच जागांचा मोबदला देऊ केला तर बेकायदा बांधकामं करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे शहरात पुन्हा बेकायदा बांधकामं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अशांना प्रोत्साहन मिळू नये म्हणूनच अशा व्यक्तींना एकाच जागेचा मोबदला देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भातील कार्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. एकूणच मागील कित्येक वर्ष कुणाचा धाक नसल्यानं शहराच्या विविध भागात छोटी मोठी बेकायदा बांधकामं करून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देखील हा मोठा धक्का मानला जातोय. इंटरनेटच्या वापराचा आनंद घेताना त्याच्या परिणामांची जाणीव निर्माण करून इंटरनेटवरील धोक्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बालक, युवक, प्रौढ यांना सक्षम करणं हे रिस्पॉन्सिबल नेटिझम चळवळीचं ध्येय आहे. क्विक हिल फाउंडेशन पुरस्कृत बिंग रिस्पॉन्सिबल नेटिझन 2016-17 हा उपक्रम टीम रिस्पॉन्सिबल नेटिझमनं अत्यंत यशस्वीरित्या राबवला. या उपक्रमाचा सांगता समारंभ नुकताच पार पडलाय. या कार्यक्रमात मागील वर्षभरात मुंबई ठाण्यातील 400 शाळांमध्ये काम करताना आलेले अनुभव, या कामात सातत्यानं मदत करणारे आणि प्रोत्साहन देणारे विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. इंटरनेटचा जबाबदारीनं वापर करणं किती महत्त्वाचं आहे याविषयी शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी माहिती दिली. तसंच या उपक्रमाविषयी अहवालही सादर केला. या कार्यक्रमाला ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे, सुप्रसिद्ध संगीतकार कौशाली नामदार, SNDT महाविद्यालयाच्या मानसशास्त्रीय विभागाचे HOD डॉक्टर अनुराधा सोनी, ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जर तुमच्याकडे अजूनही 1000 आणि 500च्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा आहेत तर त्या किमान जुलै अखेरपर्यंत सांभाळून ठेवा. केंद्र सरकारच्या 8 नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर ज्यांनी 30 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा जमा केल्या नाहीत त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायची का यावर सर्वोच्च न्यायालय जुलै अखेरपर्यंत निर्णय देणार आहे. या संदर्भातल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारबाबत आपली बाजू मांडली. या अध्यादेशामध्ये त्यांनी जुन्या नोटा जमा करण्याचा आदेश दिले. मात्र दुसरीकडे चलनातून बाद नोटा जमा करण्यासाठी नागरिकांना आणखी एक संधी द्यावी अशी मागणी करणाऱ्या डझनभर याचिका आल्या. 30 याचिकाकर्त्यांनी डिसेंबरपूर्वी नोटा जमा करता न आल्याची त्यांनी आपल्या वकिलांना विविध कारणे दिली आहेत. न्यायालयाकडे तक्रार केली आहे की नाही या प्रकरणांमधील वेगवेगळ्या कारणांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी सरकारने एक प्रतिज्ञापत्र जमा केले.
रोहतगी यांनी म्हटलंय की सरकारच्या भूमिकेनुसार आता बंद झालेल्या नोटा जमा करण्याची दुसरी संधी दिली जाणार नाही. जरी सर्वोच्च न्यायालयानं जुन्या नोटा बदलण्याची संधी द्यावी असा निर्णय दिलाय, तरी हे सरकारच ठरवेल की कोणतं कारण अशी संधी देण्यासाठी योग्य आहे आणि कोणतं कारण अयोग्य आहे. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये. हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. ठाणे शहराला जागतिक पातळीवर नेण्याची भाषा करत अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे इमले बांधणाऱ्या पालिका प्रशासनाला शहरातील रस्ते अडवणाऱ्या आठवडा बाजारांवर कारवाई करताना अक्षरशः घाम फुटत असल्याचं चित्र आहे. शहरात यापुढे एकही आठवडा बाजार भरणार नाही अशी घोषणा एकीकडे प्रशासकीय प्रमुखांकडून केली जात असली तरी वागळे इस्टेट परिसरात इंदिरानगरच्या पायथ्याशी दर मंगळवारी भला मोठा बाजार भरत असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतीये. वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर येथील रस्ते अडवून भरणारा मंगळवारचा बाजार हा येथील हुजूर राजकारणी अधिकारी यांच्या अभद्र युतीचं मोठं उदाहरण आणलं जात आहे. मंगळवारी या भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा बाजार थांबवा असा अर्ज या भागातील लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाकडे केलं होतं. मोठमोठ्या घोषणा करण्यात तरबेज असलेल्या प्रशासकीय प्रमुखांनी लागलीच आठवडा बाजार भरणार नाही अशी व्यवस्था करू असं आश्वासनही येथील काही नगरसेवकांना दिलं. प्रत्यक्षात मात्र इंदिरानगरचा आठवडा बाजार मोठ्या झोकात सुरू असून यामुळे रहिवासी मात्र हैराण झाले. इंदिरानगर भागातील आठवडा बाजाराला लगाम बसवून रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी शहरातील काही बड्या नेत्यांनी प्रशासनाकडे केली होती. या मागणीचं गांभीर्य लक्षात घेत अतिक्रमण विभागानं आठवडा बाजारांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती. त्यानंतर लोकमान्य नगर, खारेगाव, ढोकाळी, कासारवडवली, पाथरीपाडा आणि मनोरमा नगर येथील वार बाजार बंद करण्यात आल्याचा दावा प्रशासनानं केला होता. परंतु या कारवाईचा आदेश ओसरल्यानंतर इंदिरानगर भागात दर मंगळवारी आठवडा बाजार भरू लागला. इंदिरानगर येथील रस्त्यावरच हा बाजार भरत असल्यानं दर मंगळवारी इथे गोंधळाची स्थिती असते. आधीच अरुंद रस्ते, पदपथांवरील अतिक्रमण यातून वाट काढताना रहिवाशांचा जीव मेटाकुटीला येतो. फेरीवाले बिनदिक्कतपणे रस्ते अडवून या भागात बस्तान मांडतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांच्या बाहेरील जागा प्रत्येक दुकानदारानं स्वतःच्या फायद्यासाठी अडवलेली दिसतात. त्यातून ती जागा लहान मोठ्या धंद्यासाठी भाड्यानं दिली जाते. त्यामुळे येथील पदपथ चालण्यासाठी वापरताच येत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. वागळे इस्टेट, साठेनगर, अंबिकानगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर, इंदिरानगर इत्यादी परिसरातील नागरिकांना ठाणे स्थानक तसंच शहरातील अन्य भागात जाण्याकरता वागळे इस्टेट ते नितीन कंपनी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. दररोज अंबिकानगर चौकामध्ये चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होते. असं असताना इंदिरानगरहून कामगार हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आठवडा बाजार भरत असल्यानं एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प होतीये. मैत्रीभूत परिवार ही एक सामाजिक आध्यात्मिक संस्था आहे. आध्यात्मिक उद्धार आणि निस्वार्थ सेवेद्वारे सामाजिक परिवर्तन हाच संस्थेचा उद्देश आहे. गेल्या काही वर्षात मानवतेच्या कल्याणाकरता विविध सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम संस्था राबवत आली आहे. मैत्रीभूत परिवार आयोजित नारी तू नारायणी स्त्री शक्ती परिवर्तनाची महापौर आणि यशस्वी महिलांचा आणि ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या 72 महिला नगरसेविकांचा सत्कार सोहळा
गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार निरंजन डावखरे, महापौर मीनाक्षी शिंदे, अभिनेत्री स्मिता जयकर, मैत्रीभूत परिवाराच्या वंदना सावंत, डॉक्टर मंजरी पुराणिक, संगीता धनावडे आणि ज्योती शहापूरकर उपस्थित होते। अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, बहुबांधकामधारकांना मिळणार एकाच जागेचा मोबदला। बिंग रिस्पॉन्सिबल नेटिझन 2016-17चा सांगता समारंभ संपन्न आणि मैत्रीभूत परिवारातर्फे गडकरी रंगायतन इथे महिला नगरसेविकांचा सत्कार। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर समोर, कोलबाट रोड, ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 9773533396। आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत। तोपर्यंत नमस्कार।